आली. ह्या इथे काय करतायत? मावची आईने मला ह्यांच्यासाठी मंदिरात बोलवलंय का? म्हणजे मी अंकलना एवढं झापलं तरी यांचं आपलं नाती जोडणं चालूच आहे. काय माणूस आहे हा. हॅलो. अंकल ही काय मस्करी आहे? हे बघ, मी मीटिंग मध्ये आहे. मला खूप महत्वाचं बोलायचंय. तुझ्याकडे 10 सेकंड आहे. शूट. तुम्ही कोण मोठी लागून गेला तर मला 10 सेकंद देणारे? तुम्हाला माहितीये का इथे काय घोळ झालाय तो? युअर 10 सेकंड्स आर ओव्हर. टाइम आउट. परत फोन करू नकोस. अहो पण मी अजून हा व्यवस्थ आहे. मागच्या जन्मी ना हे खडूस अंकल बहुतेक घड्याळाचा काटाच होती. साळुंखे काय आहे? काय म्हणजे काय? अहो इतकी वर्ष जो आपल्या हॉटेलला कच्चा माल पुरवतोय त्याचे डिटेल्स आहेत. साळुंखे आज बिझनेस करत नाही आहोत आपण. तुमच्याकडे साधं फूड सेफ्टी सर्टिफिकेट नाहीये. आहे ना साहेब, फक्त त्याची मुदत संपली आहे. आणि ते पुन्हा बनवून घ्या याची आठवण करण्याची आमची लिमिट सुद्धा संपली आहे. अहो असं बोलू नका साहेब. अहो इतकी वर्ष मी काम करतो. काम करत असाल पण एजंटच्या बिझनेसमध्ये असं पाट्या टाकायचं काम नाही चालत. तुम्हाला माहिती आहे ना ते किती परफेक्शनिस्ट आहेत. तुमचं ना नशीब आहे की ही फाईल मी बघितली आणि बाबांनी नाही. लवकरात लवकर ते सर्टिफिकेटचं बघून घ्या, नाहीतर मी कोणतरी दुसरा सप्लायर पाहतो. नाही 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 साहेब, त्याची गरज पडणार नाही. मी करून घेतो. हां. यू मे लिव्ह नाव. हो सर. साळुंखे, हां. तुमच्या घरी कोणाचं तरी लग्न आहे असं दिसतंय. हो सर. लवकरच आमच्याकडे लग्न आहे. येतो सर. ओके. सर, तुम्हाला कोणाला भेटायचं? एजे सरांना. या सर. किशोर जागीरदार, तुमच्या धाकट्या भावाला जरा जास्त शिंग फुटली तर फूड सेफ्टी सर्टिफिकेट द्या, नाहीतर सप्लायर बदलतो म्हणतोय. बघा, करा काहीतरी. नाही, कारण मी बुडालो ना ते एकटा नाही बुडणार, तुम्ही पण बुडाल. माझ्यापेक्षा मोठं नुकसान तुमचं होईल. कळतंय ना मी काय म्हणतो? हा. ठेवा.
साहेब अजून किती वेळ लागेल? सर मीटिंगमध्ये आहेत, तुम्हाला थांबावं लागेल. So are we all good? Please continue. सर विश्वरूप अजून काही मीटिंग्स लाईंड अप आहेत का आजच्या? नो सर. एकदा रिसेप्शनवर कन्फर्म कर. कोणी नसेल तर मी निघतो. काय इम्पॉर्टंट ठिकाणी पोहोचायचं आहे. येस. हॅलो. हां, एजे सरांसाठी काही अपॉइंटमेंट किंवा काही निरोप? त्या माणसाला आज पाठवायचं आहे का? विश्वरूप सर विचारतायत. कशाला? आधीच त्या माणसाने आपलं डोकं खाल्लं 1 तास. जर ते एजे सरांकडे गेले तर परत घरी जायला आपल्याला उशीर होईल. नाही आहे सर काही मीटिंग. ते गेस्ट किती वेळ थांबलेत? मी विचारलं ते गेस्ट किती वेळ थांबलेत? 1 तास. 1 तास? तुम्हाला काय हक्क आहे एका माणसाच्या आयुष्यातला 1 तास वाया घालवण्याचा? सर पण ते जनरलच कोणतरी आहेत. म्हणजे फक्त श्रीमंत लोकांच्या वेळेला किंमत, इतरांच्या नाही? वेळ सगळ्यांसाठी सेम असतो आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा. श्रीमंत गरीब काही नसतं तिथे. यू अंडरस्टँड दॅट टाइम इज मनी. सॉरी सर. सॉरी म्हणायचं असं त्यांना म्हणा, ज्यांना तुम्ही इतका वेळ थांबून ठेवलंय. कुठे आहेत ते? सॉरी लीलाचे बाबा, माझ्यामुळे माझ्या स्टाफच्या मूर्खपणामुळे तुम्हाला एवढा वेळ थांबावं लागलं. आय एम रिअली सॉरी. मला कल्पना होती की तुम्ही कामात बिझी असणार, त्यात मी अपॉइंटमेंट न घेता झालो. जगातला कुठलाही मुलगा एवढा मोठा कधीच होत नाही की एका वडिलांना त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. काल सगळे रिच्युअल्स एवढे घाई गडबडीत झाले की तुमचा आशीर्वाद घ्यायचं राहूनच गेला. एनिवे, चला माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसून बोलू. चला. पुन्हा अशी चूक करू नका. खरं तर मी तुमच्याशी बोलायला आलो होतो, पण इथे आल्यावर तुम्ही जो मला मान दिलात, सन्मान दिलात, त्यामुळे मी इतका भारावून गेलो ना की क्षणभर तुम्हाला इथून काय विचारावं हे विसरूनच गेलो. पण आता आलोच आहे तर एक प्रश्न विचारतो. शुअर. तुम्हाला खरंच मनापासून माझ्या लीलाशी लग्न करायचं आहे का? आणि पार्टीत तुम्ही तुझं नाव घेतलं, त्याची पूर्वकल्पना लीलाला होती का? हो. मला ठाऊक आहे की अचानक मी लीलाचं नाव अनाऊन्स केलं पार्टीमध्ये, ते बरोबर नव्हतं. मी आधी तुमच्याकडे येऊन तुमच्या मुलीचा हात मागायला हवा होता. आय एम सॉरी फॉर दॅट. पास्ट तर मी चेंज करू शकत नाही, पण आत्ता एक गोष्ट नक्कीच करू शकतो.
मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय आणि त्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे. हिला खरंच नशीब काढलंस. माझी परवानगी आहे एजे. नमस्कार. हो थांबा. बसा गाडी. हो, ह्याची काय गरज होती? बसा हो प्लीज. विवेक साहेबांना घरी पोहोचव. लाखो घरांचे उंबरे जिजवणी तुझ्यासाठी इतका चांगला नवरा मी शोधू शकलो नसतो. लीला, नशीब काढलंस. सुखी राहा. अरे अभिराम आलास. बरं झालं वेळेवर आला सगळं. आता प्रदक्षिणा घातल्या की पूजा संपन्न होईल. चला प्रदक्षिणा घालून दे. चल. तुमच्याकडे शेवटचे 24 तास आहेत. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत हे लग्न नाही मोडलत ना, तर तुमचा माज, तुमचा दरारा सगळं तोडून मोडून त्याचा चुराडा करून टाकेल. लग्न कॅन्सल करायचं सोडून आली प्रदक्षिणा घालायला. आता हळूहळू ह्यांच्या सगळ्या गोष्टी ना वाढतच चालल्यात. गुरुजींनी फक्त प्रदक्षिणा घालायला सांगितली आणि मला चालता येतं. सरू चल आपण पण प्रदक्षिणा घालू. हो कशाला? देवाच्या दारात आलोय, आपलं पण काहीतरी चांगलं होईल. हो ना? हो हो. आणि मला तर खूप गरज आहे देवाच्या आशीर्वादाची. चल. मला या दोघांना अजिबात एकत्र बघवत नाहीये. मला पण काय करणार वहिनी? दुसरा कुठला पर्यायच नाहीये. माझ्याकडे आहे. चल.
सावकाश सावकाश. हळूहळू हळू. खूप त्रास होतोय का ग? दुखतोय पाय? नाही, खूप नाही दुखत आहे. मी 5 मिनिटं बसले ना की बरं वाटते. बरं बरं. 3 प्रदक्षिणा पूर्ण व्हायला हव्यात, त्यात खंड नको. मी काय म्हणते ते आत्ता नाही का एजंटनी पडता पडता लीलाला सावरलं, तसंच जर त्यांनी तिला उचलून घेऊन प्रदक्षिणा पूर्ण केलं तर चालतील का? नाही नाही, म्हणजे कसं आहे, नवरा बायकोने ना आयुष्यात एकमेकांना अशी साथ द्यायची असते. अगं पण मावशी, नाही नाही नाही, सोन्या माझ्या 3 प्रदक्षिणा पूर्ण व्हायलाच पाहिजेत की नाही? बरोबर. अभिराम, तेव्हा या दोघांना एकमेकांवर भरभरून प्रेम करताना आणि सुखी संसार करताना बघायचंय मला. माझी इच्छा पूर्ण करशील ना देवा?